मार्च आणि मम्माचा शेवटचा दिवस सुट्टीचा. आजपासून मम्माची मॅटर्निटी सुट्टी संपणार आहे. मम्मा गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसानंतर आपण आज परत ब्लॉगिंग शूट करतोय. आपण बरेच दिवस, आता तुम्हाला माहीत असेल की आपण गेलेलो मुंबईला आपल्या सगळ्या म्हणजे माझ्या पण घरच्यांना भेटायला आणि लॉकूच्या पण घरच्यांना भेटायला आणि इवूच्या आजी आजोबांना भेटायला. तर आता आम्ही कालच आलो, काल संध्याकाळी वगैरे आलो. तर थकलेलो म्हणून काही शूट केलं नाही आणि तिकडे होतो तर सगळ्यांना टाईम म्हणजे एक फॅमिली टाईम स्पेंड करत होतो म्हणून काय तिकडे पण शूट केलं नाही आम्ही. एक दिवस ऑफिसला पण गेलेलो तर त्याच्यामुळे तिकडे गेले असून व्लॉगिंग थोडंसं थांबलेलं. तर आपण आता परत स्टार्ट केलं आहे. गुड मॉर्निंग लॉकू. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय परत? मस्त. मिस केलं ना खूप दिवस. आणि तिथे गेल्यावर मम्मी पप्पांना भेटली, मजा इवाच्या आली. आजी आजोबांना इवू भेटली फर्स्ट टाइम. म्हणजे बॉर्न झाल्यानंतर आम्ही आता पहिल्यांदाच गेलेलो तिकडे. म्हणजे त्याच्या अगोदर भेटलेले सगळे, पण तेव्हा इवू एकदम छोटी होती. आता इवू खूप मोठी झाली ना, टर्न वगैरे व्हायला लागली. मग त्या लोकांचा सगळ्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता इवू बरोबर. तर ठीक आहे, त्यांनी खूप सारे गिफ्ट्स वगैरे पण दिले इवूला. आणि आम्ही आत्ता जस्ट उठलो आहे आणि वाजले आहेत आता किती वाजले? हे बघा, लॉकूच सांगेल किती वाजले. 12:38 झाले आता आणि आम्ही आत्ता जस्ट उठलो आहे. तर बघूया आता आज जेवणसाठी वगैरे काय असेल आणि आपण आज काय काय करणार आहोत तर बघूया. इवूला बघा, बापरे काय झालं? आता मस्तपैकी इवूला केलंय फ्रेश. इवूला आंघोळ वगैरे घातली आहे आणि ती थोडीशी मगापासून चिडचिड करत होती कारण का तिला झोप आलेली ना, म्हणून आम्ही सगळ्यात पहिलं काम केलं तर इवूलाच आंघोळ घातली आहे. आणि बाकी सगळं आपलं अजून बाकी आहे. जेवण वगैरे बनवायचं पण बाकी आहे, खायचं पण बाकी आहे, आपल्या स्वतःला फ्रेश पण व्हायचं बाकी आहे. तर आपण सगळ्यात पहिलं आता इवूला फ्रेश वगैरे केलं आहे. आता इवूला झोपवू, म्हणजे मम्मा फिडिंग करेल, मग इवूला झोपवू, मग इवू झोपेल, त्याच्यानंतर मग आपण बाकी सगळी कामं करणार आहोत. एवढी झोप आलेली बघा तिला, लगेच झोपले. आणि इवू तर मस्तपैकी झोपली आहे. आणि आपण पण आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहोत आणि आता आपण जेवण करणार आहोत. तर मम्माने इकडे आज नॉर्मल बटाट्याची भाजी बनवली, ती तर शिजते. तर ती झाल्यानंतर आपण जेवण करून घेणार आहोत. कारण का अजून पण ना तो टायर्डनेस गेला नाही आहे बॉडीमधून. खूप दिवस असं म्हणजे धावपळ व्हायची ना. आता आम्ही कसं इकडे रिलॅक्स राहायचो, मग तिकडे थोडी धावपळ व्हायची, सगळ्या फॅमिलीवाले असायचे, मग इवू असायची, मग झोप पण पूर्ण नाही व्हायची. काय लागू हां तर अजून काय असं पूर्णपणे असं बॉडी रिलॅक्स नाही झाली आहे. तर ठीक आहे, आता आपण आता इवू झोपले तर पटकन जेवण वगैरे करून घेऊया आणि आपण पण थोडा वेळ रेस्ट करणार आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजले आता आणि इवूचं मस्त आता फिडिंग वगैरे झालं आणि तिला इकडे ठेवलंय. खेळते ती, एकटीच खेळते कपड्याबरोबर. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले आहेत सकाळचे नाही बोलू शकत, दुपारचे 1:45. पण आता जस्ट उठलं आणि आपण खूप लेट उठलं. आणि इकडे मम्मा आणि इवू पण आहे बघा. इवू, हाय इवू. इवूला मम्मा आता जस्ट चेंज करते, फ्रेश केलं, तिला फिडिंग वगैरे झाली आहे तिची, आता फ्रेश केलंय. तर आपण आज लेट उठलोय कारण का थोडंसं आपलं बॉडी रिकव्हरी करायची होती. कारण का आपण बरेच दिवस बाहेर होतो, तिकडे आपल्याला थोडं क्लायमेट वगैरे सूट झालं नाही म्हणून थोडीशी बॉडी डाऊन झालेली. तर आता आपण फुल्ली रिकवर्ड आहे, आपलं सगळं झालं मस्त. आपलं थोडी बॉडीमध्ये गरमी आलेली, त्याच्या कारणाने आपण थोडं दिवस ब्लॉग पण नाही केला. आपण मुंबईला गेलेलो, तिकडे थोडा फॅमिली टाईम द्यायचा होता, ते म्हणून तिथे पण ब्लॉग नव्हता केलेला. तर आता आपली डेली ब्लॉगिंगची परत एक रुटीन स्टार्ट झाली आहे. आजपासून आपण डेली ब्लॉग करणार आहोत.
तर ठीक आहे, बघूया आता. आत्ताच जस्ट उठलोय तर मम्माचं मस्त मम्माने फिडिंग वगैरे करून इबूचं सगळं आवरलंय. तर आता आपण जेवणाच्या तयारीला लागणार आहे. आज मम्मा काय बनवणार आज जेवणासाठी? किंवा कसं घेतलंय बघा मम्माने इबूला. लय आलतो आता इबू. अरे बा कपडे घालायचे नसतात तुला काय उठूत थांब. हा, ई, तर मम्माने बघा मस्त असं इबूला रेडी केलंय. टेटेड किती गोड दिसतंय बघा. तर चला आता तर मम्माने इबूला मस्त रेडी केलं. आपण इबूला घेणार आहोत आता जरा आणि मम्मा जेवणाची तयारी करणार आहे. आणि असं पण तुम्ही बघू शकता आज आहे 31 मार्च आणि मम्माचा शेवटचा दिवस सुट्टीचा. आजपासून मम्माची मॅटर्निटी सुट्टी संपणार आहे. मम्मा काय वाटतं तुला? मम्मा बघा ते आरशात नाही बघते. करणार मला ना जायचं ना करायचं. मम्मा तुझा आज शेवटचा दिवस आहे 31 मार्च. मला ना कर. उद्यापासून मम्माचं ऑफिस चालू होणार आहे. तर मम्माला तर नाही करायचं बोलते, पण काय ऑप्शन नाही, मम्माला करायला तर लागणार आहे. तर बघूया तर थोडे दिवस मम्मा करेल, नंतर बघूया आपण. इबू थोडी मोठी झाल्यावर काहीतरी आपण विचार करूया मम्मासाठी. पण ठीक आहे, आता मम्माचं स्टार्ट करणार आहे उद्यापासून. तर मेन धावपळ चालू होणार आहे उद्यापासून मम्माचं ऑफिस चालू झाल्यावर. कारण का मग इबू पण असणार, जेवण वगैरे पण असणार, बाकी काम पण असणार. तर बघूया कसं कसं होतं. आता मम्माने फर्स्ट फ्रेश केलं आहे, तर मम्मा लागेल जेवणाच्या तयारीसाठी. तर आता आपण इकडे इबूला घेतलं आणि राऊंड मारतो आणि मम्मा लागली जेवणाच्या तयारीसाठी. मम्मा आज काय बनवणार आहे जेवणासाठी? खिचडी भात. तर मम्मा बनवते आज खिचडी भात. कारण का आज खूप उशीर झाला ना आपल्याला उठायला. आणि आपण 2-3 दिवसापासून असं थोडंसं लाईटच जेवण करतोय. कारण का आपला थोडंसं पोटाचा प्रॉब्लेम झालेला म्हणून आपण लाईट जेवण करतो. तर आपण आता इवूला थोड्या इकडे घेतलंय राऊंड वगैरे म्हणून आपण इवूला इकडे मॅटवर टाकणार आहे. तर ही बघा मॅट पण इवूची नवीन आहे. बऱ्याचशा गोष्टी इवूला नवीन आल्या आहेत, तर आपण ते सगळं दाखवणार आहोत तुम्हाला. हा. लाखू बघा किती एक्साइटेड आहे. मस्त मस्त भेटलं तिला याला आपण दाखवूया. हो, तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता जेवण वगैरे झालं ना की आपण सगळ्या गोष्टींची अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आता इबूला इकडे ठेवतो जरा वेळ, मम्मासोबत जरा हेल्प करून घेतो आणि मग आपण भेटूया लगेच. आणि आता मम्माचं मस्त जेवण वगैरे बनवून झालं आणि आता मम्माने घेतलं इबूला आंघोळीसाठी. आता इकडे इबूची मालिश करते मम्मा. आपण बकेट वगैरे सगळी भरून ठेवली आहे. तर आपण आता घेऊया इबूला आंघोळ घालून. आणि फायनली इबूची मस्त आंघोळ वगैरे पण झाली आहे. इबूला फीडिंग पण केलं आहे आणि स्वेडल करून आता इबूला झोपवतोय. आणि इबूला झोपवल्यानंतर आपण आता पटकन जेवण वगैरे करून घेऊया. कारण की खूप भूक लागली. वाजले बघा किती, 3:15 वाजले. तर भूक लागली खूप. तर आपण आता जेवण करणार आहोत. आणि फायनली मम्माने इबूला झोपवलं आणि खूप भूक लागली. मम्माला पण लागली आणि मला पण लागली. मम्माला बघा, मम्मा नुसतं खायला एकदम बसल्या. तर आपण इकडे घेतलं जेवायला. मम्माने इकडे राईस बनवला आहे. मम्मा पण राईस आणि पापड पण तळले आहेत. तर आपण आता पटकन खाऊन घेऊ कारण का खूपच भूक लागली आहे. तर चला आपण जेवून भेटूया. तर आता मस्त आहे की जेवण वगैरे झालेलं आहे आणि लॉकू इथे बसला आहे. लॉकूला ॲक्च्युली आली आहे झोप, पण लॉकूला मी बोललो की नको झोपू कारण का आपण बाकीचे कामं जे आहेत ते आवरून घेऊ. कारण का आम्ही 2-3 दिवस झालं थोडंसं लेझी सारखंच करत होतो, म्हणून सगळी कामं इकडे तिकडे राहिलेली आहेत. तर आपण ती कामं आटपून घेऊया कारण का उद्यापासून पूर्ण शेड्यूल बिझी असणार आहे. तर काय करायला भेटणार नाही ना. तर म्हणून हसतंय बघा लॉकू. म्हणजे नाही करणार. कारण का उद्यापासून ॲक्च्युली सगळं खूप बिझी होणार. लॉकूचं पण ऑफिस चालू होईल. लॉकूला पूर्ण शेड्यूलमध्ये नवीन असणार आहे ऑफिस करायचं. तर कारण का लॉकूने एवढे 6 महिने काही केलं नाही ना, तर नवीन असणार आहे. म्हणून आपण सगळं आजच्या दिवसामध्ये सगळं ठेवून देणार आहे. ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी. म्हणजे उद्यापासून कसं जास्त लोड नसणार आहे. तर ठीक आहे, आता आपण कामं वगैरे आटपूया आणि मग इवा उठल्यावर भेटूया. कारण का इवा अजून झोपली आहे. त्याच्या अगोदर आपल्याला सगळं कामं वगैरे सेट करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला संध्याकाळी कुठेतरी राऊंड पण मारायचा आहे. कारण का आज लास्ट दिवस असणार आहे लॉकूचा. नंतर आपला आणि लॉकूची तुम्हाला माहिती आहे ना की सुट्ट्या मिसमॅच असतात. म्हणजे लॉकूला सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आपल्याला वीकमध्ये कधी पण सुट्टी असते. तर आपल्या सुट्ट्या पण मिसमॅच असणार आहे. तर कदाचित आपल्याला याच्या पुढे असं जास्त वेळ असं मोठा राऊंड वगैरे मारता येणार नाही. पण आपण ट्राय करणार आहोत कुठे ना कुठे जायचं वगैरे. कारण का ऑब्व्हियसली तिला पण बोर होतं, मला पण बोर होतं घरी बसून सुट्टीच्या दिवशी. तर आपण ट्राय करणार आहोत.
आणि आता संध्याकाळ झाली आणि इवू उठली आहे बघा. मम्मानी मस्त इवूला फीडिंग वगैरे करून फ्रेश केलंय बघा. नवीन फ्रॉक घातलाय इवूला. कशी वाटते इवू? एकदम गोड दिसते बघा इवू. हे बघा किती गोड दिसते. तर मम्माने आता मस्त तिला चेंज वगैरे केलंय आणि आपण विचार करतोय खाली जायचा. तर आपण आता खाली जाणार आहोत. इकडे मस्त सनसेट पण होतं बघा. आणि इकडे मगाशी पाऊस पण पडलेला. खूप ढग वाजत पण होते आणि पाऊस पडलेला. तर आपण आता इवूला फ्रेश वगैरे केलाय. मम्मा पण चेंज करेल तिथपर्यंत आपण इवूला बघणार आहोत. आणि मग इवू फ्रेश झाले की आपण खाली राऊंड मारून येणार आहोत. आणि बाहेर किती मस्त वातावरण आहे. म्हणजे एकदमच असं गरम पण नाही आहे, थंड पण नाही आहे. आणि आता जस्ट सनसेट झालं ना, तर बघा त्या बिल्डिंगच्या पाठी होतं. त्याच्यामुळे ना अजूनच मस्त वाटतं. आणि इवो पण बघा किती गोड दिसतं एकदम. तर ठीक आहे, आता मम्मा रेडी होते. मम्मा रेडी झाली की मग आपण खाली जाऊन येऊया. इवूला पण आली आहे थोडी झोप. मम्मा बोलते ती खूप टाईमपासून जागी आहे ना, तर तिला झोप आली आहे. तर ठीक आहे, आपण तर पटकन जाऊन येऊया. या तर आता जाऊन येऊया, या तर मग इवू उठल्यावर जायला लागेल. तर इवू उठल्यावर मग खूप लेट होईल. मग इवू ॲटलिस्ट 1 तास तरी झोपेल ना, मग लेट होईल. म्हणून विचार करतो की आत्ताच जाऊन येऊया. हे बघा फायनली आम्ही आलो आहे खाली. आम्ही चाललो आहे राऊंड मारायला. इवूला झोप बघा किती आली, ते डोळ्यावरून समजा असेल. चला आपण आता जरासा राऊंड बिऊंड मारून येऊया. तर आता तर आपण निघालो आहे. कुठे जायचं असं काय फिक्स नाही. असंच एक राऊंड मारणार आहोत. कारण का आता बरेच दिवस आपल्याला परत भेटणार नाही आहे. असं म्हणजे मोकळा राऊंड मारायला, म्हणजे टेन्शन फ्री राऊंड मारायला भेटणार. आपण जाणार असं काय हे नाही. पण आता कसं मम्माची आज शेवटची सुट्टी आहे. तर बघूया आता मम्माला काय खायचं वगैरे पण असेल तर आपण काहीतरी खाणार वगैरे पण आहोत. तर आता तर जस्ट निघालो आहे. इवू अर्धा तास झोपून उठली आहे. किती गोड दिसतोय ना ब्ल्यू कलरमध्ये. तिला खूप सूट होता ब्ल्यू कलर, नेव्ही ब्ल्यू. नेव्ही ब्ल्यू कलर आणि लेमन कलर. लेमन मस्त दिसते ते, गोड एकदम. तर चला आपण आता राऊंड मारत होतो. आपण इकडे मेडिकलमध्ये गेलेलो आपलं एक काम म्हणजे गोळी घेण्यासाठी, पण ती भेटली नाही. दुसऱ्या मेडिकलमध्ये बघूया. तिथपर्यंत इवू पण मस्त गोड उठली आहे. आणि आज मम्माचं मन करतं मॅगडी खायचं. तर आपण मॅगडी जाऊन घेणार आहोत आता आणि मग घरी जाणार आहोत. तर चला बाबडू. बरेच दिवसांनी बघा तेव्हा मॅगडीमध्ये आता आलो आम्ही. आणि ते ऑर्डर केली आम्ही. यांना बघून खेळतात ते पण. बाबडू तर आता जस्ट आपण पाणीपुरी वगैरे पण खाल्लं. 1 प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि 1 प्लेट शेवपुरी खाल्ली आहे. आणि आता 1 प्लेट सुकापुरी मम्माने पार्सल पण घेतली आहे. आज मम्मा घरी जाऊन काय काय खाणार आहे काय माहिती. एक तर मॅगडी पण घेतलं आहे आणि सुकापुरी पण घेतली आहे. तर चला आता आपण निघालो घरी जायला. तर आता आपण घरी जाऊया. इकडे मम्मा इवूला दूध पाजते. तर आपण आता घरी जाऊया आणि भेटूया घरी पोहोचून. आणि फायनली इवूला घरी आल्यावर किती मस्त आराम भेटतो तिला. लगेच तिला पलटी वगैरे व्हायला चान्स भेटतो. तर आपण आता आलो आहे घरी मस्तपैकी. आणि आता सगळं खाणार वगैरे आहे. जे जे घेऊन आलं ते मॅकडॉनल्ड्स आणलं आहे. मम्माने शेवपुरी आणली आहे, मम्माचा फेवरेट. आणि मम्माने केक पण घेऊन आली खाण्यासाठी. उद्या तिची जॉईनिंग आहे ना, तर खुशीमध्ये केक घेऊन आली. केक कट करणार आहे आज मी. हा, तिची आजची मॅटर्निटी लिव्ह संपणार आहे ना, त्याच्यासाठी ती केक कट करणार आहे. तर आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. प्लीज सबस्क्राईब.